पहिल्या डावाला सुरुवात होती जिथे पूर्वार्धाच्या डावामध्ये बॅटिंग करत असताना उज्ज्वला सातामकर पुरस्कृत काळभैरव नौखारा संघ बॅटिंग करत असताना पाहायला मिळणार आहे. ओपनिंग पेयर आघाडीची जोडी, सुरुवातीची जोडी, प्रारंभीची जोडी मैदानाच्या आतमध्ये डावाला सुरुवात करण्यासाठी जय भोईर आणि साथीला संजय सातामकर हे दोन महत्वाचे बॅटर पाहायला मिळाले. ओके, सेबस्टर आंबेवाडी या संघातील दोन खेळाडूंकडे शूज नाही आहेत, त्या अनुषंगाने संघाला 4 धावांची पेनल्टी आपण देत आहोत. तर पेनल्टीनं या डावाला सुरुवात करूया. स्कोर कार्डवरती 4 धावा ऍड करूया. षटक क्रमांक पहिला तळण्यासाठी सेबस्टर आंबेवाडी या संघाच्या माध्यमातून बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज ऋतू दाखल झालेले पाहायला मिळाले. यंग टॅलेंटेड एक जबरदस्त गोलंदाज कुलाड विभागातील ऋतू. पहिलाच बॉल फुल टॉस आहे, त्यावरती हल्ला जय भोईरचा. बॉलला बिरकावून दिले, सीमारेषेच्या पलीकडे येतोय जयच्या बॅटमधनं हा पहिला षटकार. बॉल वरती ऋतूचं स्वॅगचे स्वागत केलंय. जय भोईरच्या बॅटमधनं लो फुलटोस बॉल वरती हल्ला चढवला गेला. 6 धावा षटकार त्यानं ठोकला. वेगवान बॉल टप्पा पडला, वेगानं बॉल विकेट किपरचा वैध घेत असताना पाहायला मिळाला. लिव्ह केलं होतं बॅटरला, असं वाटलं होतं की वाईट जाईल, परंतु तसं घडणार नाहीये. बॅटर शफल झाले होते आणि त्या अनुषंगानं वाईट तुम्हाला मिळणार नाहीये. लिव्ह करण्याचा प्रयत्न गलट येत असताना पाहायला मिळाला, जिथे जय भोईर ऑन स्ट्राईकला आहे. यावेळेस बॉल टप्पा पडला, उसळलाय बॉल. वेगानं विकेट किपर समेत घेत असताना पंचांकडे दाद. पंच आमच्या अगदी तटस्थ आहेत, सुमित जवाडकर सर दिग्गज पंच या स्पर्धेच्या दरम्यान पाहायला मिळाले. आज जॉईन झाले. याआधी निलेश मस्कर सरांना आपण पाहिलं होतं आणि तुषार कांबळे देवा या दोन दिग्गज पंचांच्या माध्यमातून याआधी 3 दिवसामध्ये चांगली कामगिरी आणि आजच्या दिवसामध्ये सुमित वाडकर देखील चांगली कामगिरी करत असताना पाहायला मिळाले. पुढचाच बॉल मागे आले, चांगला फटका पाहायला मिळाला. बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, लाजवाब फटका, बॉल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा चौकार. एक मोठ्या फटक्यानंतर डॉट बॉल देखील मैदानाच्या आतमध्ये ऋतून हाताळल्यात. लेंथ मध्ये तो सातत्यानं बदल करतोय, प्रत्येक वेळेला प्रत्येक चेंडू वेगळ्या थाटणीचा तो हाताळतोय. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये ऋतूच्या माध्यमातून या बॉलवरती पाहायला मिळाली आहे. समोरचा बॉल समोर उडवलाय, बॉल हवेमध्ये फिल्डर पाठ करतील, त्यांच्या वाक्याच्या बाहेर बॉल निघून चाललाय. एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय चौकार. थँक्यू. पहिला षटकाचा खेळ संपला. 18 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्या. गोलंदाजानं पहिल्या षटकामध्ये 14 खर्च केला, 4 धावा पेनल्टीच्या, अशा एकंदरीत 18 धावा धावफलकावरती दसरा पाहायला मिळाला.
पहिल्या षटकामध्ये मोठी टोटल उभारण्यामध्ये यश आलंय उज्ज्वला सातामकर पुरस्कृत काळभैरव नवखार या संघाला. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती सचिन भोईर याला इन्व्हाइट केलं गेलंय. एक अनुभवी गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये सचिन भोईर, एक जेन्युअल ऑलराऊंडर आहे. बॅटिंग बॉलिंग मध्ये सेम अगदी इक्वल कॉन्ट्रीब्युशन त्याचं नेहमी राहतं. ज्या वेळेला सेवस्तर आंबेवाडी हा संघ अडचणीमध्ये सापडतो त्या वेळेला जबरदस्त खेळी करण्यासाठी नेहमी सचिन भोईर ओळखले जातात. षटक क्रमांक 2 मध्ये त्यांना इन्व्हाइट केलं गेलं. बॅटिंगसाठी सध्याच्या घडीला संजय सातामकर ऑन स्ट्राईकला पाहायला मिळालंय. पहिलाच बॉल सचिन, टप्पा पडला, बॉल उसळला, अगदी बॅटरच्या नाका तोंडा जवळून जाणारा बॉल संजयला एकच सांगून गेला की तुला थांबवणार आहे. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. डॉट बॉलच्या मदतीने धावफलक थांबला गेलाय. धावफलकावरती 18 आतापर्यंत बनवल्या गेल्या. पुढचाच बॉल सचिन तयार, वेगवान बॉल, टप्पा पडल्यानंतर उसळते बॉल आणि अगदी या सिमेंटच्या विकेटवरती बॉल टप्पा पडल्यानंतर स्कीट होत असताना पाहायला मिळाला. जी गती अपेक्षित आहे, जी उंची अपेक्षित आहे बॅटरला, ती गती आणि उंची इथे मात्र जज करू शकत नाहीये. तो बॅट अँड बॉलचं कनेक्शन नाहीये. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. चांगली बॉलिंग सचिन भोईरच्या माध्यमातून धावा थांबवणारी पाहायला मिळते. मागफुटला गेले, पुल करण्याचा प्रयत्न केला, गॅपमध्ये आहे, फिल्डर पाठला करतील, बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन एक संजयच्या बॅटमधून हा सुंदर चौकार. संजयच्या बॅटमध्ये चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने धावफलकावरती धावा 22 वरती आहे. यावेळेचा बॉल समोर समोर चांगला फटका खेळला होती. कापेट डीप मध्ये फिल्डर लॉंगॉनला ऋतू आहेत, अडवतील फेकतील तोवर एक सिंगल मैदानामध्ये कंप्लीट केली गेली. एका सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरकला गेला. धावफलकावरती धावा आतापर्यंत 23 अंकावरती आहेत. 23 रन ऑन बूट आतापर्यंत 23 बनवल्या गेल्या. षटक क्रमांक 2 मध्ये सचिन भोईर चांगली गोलंदाजी करतोय. यावेळेस बॉल स्लॉट मध्ये मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, फिल्डरना चुकी केल्या, बॉल हातात निसटला, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेलाय. दे घे का साधा बा सिक्सर. पाचव्या बॉलवरती षटकार येत असताना पाहायला मिळाला, परंतु पहिली 4 बॉल बोल बॉलर राहिला होता सचिन भोईरचा. त्याच वेळेला जय भोईरच्या बॅटमधनं हा षटकार येत असताना पाहायला मिळाला. 7 बॉल मध्ये 20 धावांचं योगदान त्यानं मैदानाच्या आतमध्ये दिलं. चांगली बॅटिंग तो करतोय, धावा ठोकतोय मैदानाच्या आतमध्ये. हाफ ट्रॅकर बॉल, मोठा फटका, कॅच सुटल्यानंतर जय भोईरचा हा तडका, बॉल आउट ऑफ द पार्क, छत्रपतींचा छावा, या 6 धावा, सिक्सर. बारा बॉलचा खेळ संपलाय. धावफलकावरती 35 धावा बनवल्या गेल्या. पहिल्या षटकामध्ये पेनल्टीच्या धावा ऍड केल्यानंतर 18 आणि सचिनच्या या षटकामध्ये देखील 17 धावा. दोन्ही षटक कॅपिटलाइज केले गेले. अगदी मोठ्या धावसंख्येची 2 षटक नौकार संघाच्या माध्यमातून धावा बनवत असताना संघ पाहायला मिळाला. धावा येत आहेत दुपारचं 17 आणि मैदानाच्या आतमध्ये उज्ज्वला सातामकर पुरस्कृत काळभैरव नवखार हा संघ मैदानाच्या आतमध्ये आपली छाप सोडत असताना पाहायला मिळाला. षटक क्रमांक 3 मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज इन्व्हाइट केले गेले. टीम 7 स्टार आंबेवाडी या संघाच्या माध्यमातून जयेश यांना बॉलिंग ट्रॅक वरती इन्व्हाइट केले गेले. पहिलाच बॉल फुल टॉस आहे, त्यावरती अल्ला संजयचा पाहायला मिळाला. डीप मिड विकेट तैनात आहे. एक सिंगल मिळते. एका सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरकलं गेलं. धावफलकावरती धावा आतापर्यंत
36 अंकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली आहे. या खेळपट्टीवरती विकेटचा हॅट्रिक देखील आपण पाहिली आहे. गोलंदाजाने एक धावत षटक हातात आपण पाहिलंय आणि त्याही पलीकडे बॅटर्सला अर्धशतक देखील फटकावताना पाहिलंय. यावेळीचा बॉल समोरच खेळलाय. लॉंग ऑफ मध्ये खाली क्षेत्र बॉल अगदी जमिनीला घासत पुसत चाटत निघून चाललाय. सीमा पार 4 येतोय चौकार. या वेळेला जय भोईरच्या बॅटमध्ये चौकार संघाचे टोटल आतापर्यंत 40 वरती आहे. 9 चेंडू मध्ये 30 धावांचं योगदान जय भोईरनं दिलं. एकटा नडतो एकटा भिडतो आणि धावा मैदानाच्या आतमध्ये तो जमा करतोय. 3 षटकार तर 3 चौकाराच्या मदतीने त्याने आतापर्यंत डाव सांभाळला. एक हाती किल्ला लढवत असताना एक लढवय्या म्हणून तो मैदानाच्या आतमध्ये लढत भिडत असताना पाहायला मिळाला. एक जबरदस्त बॅटर म्हणून त्याच्याकडे नेहमी पाहायला गेलं. यावेळी बॉल बॅटच्या स्टिकर वरती आला. फटका मिसतोय. बॉलच्या खाली जयेश आहेत. चुकी केली जातीये. जय भोईरला जीवनदान मैदानाच्या आतमध्ये यादी देखील दिला गेला आणि आता देखील गोलंदाज जयेशने आपला फॉलो थ्रू मध्ये झेल सोडला आणि जीवनदान दिलंय. एक मदतीने 41 वरती धावा संख्या जयेश चांगली गोलंदाजी करतात. 3 बॉल त्यांना हाताळले, 5 धावा त्यांना खर्च केल्या. इथून पुढचे 3 बॉल चांगल्या टप्प्यावरती हाताळावे लागतील, धावा थांबवाव्या लागतील. समोरचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न केला. फटका मिसतोय. बॉल हवेमध्ये फिल्डर बॉलच्या खाली येतील का ऋतू थोडेसे दूर राहिले. अगदी हातातून बॉल निसटला. जज केला होता पण शेवटच्या क्षणाला बॉल हातातून निसटला. त्याही पलीकडे 2 धावा आल्या आणि या 2च्या मदतीने धावफलक पुढे सरकला. धावफलकावरती 43 वरती धावसंख्या. जय भोईर मैदानाच्या आतमध्ये एकटा लढतोय एकटा भिडतोय. धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतात. संजयची साथ त्याला लाभतीये. समोरचा बॉल लाजवाब फटका. बॉल लॉंग ऑन मध्ये हवाई संचार करतोय. हवेशी वार्तालाप करणारा हा मोठा फटका संजयच्या बॅटमधून. हा षटकार 6 धावा. षटकाराच्या मदतीने 49 धावा धावफलकावरती आहे. याही वेळेला स्लॉट मध्ये समोर खेळल्या लॉंग ऑन मध्ये उंची जास्त गाठली, लांबी देखील गाठली आहे. संजयचा हाताडाखा बॅक टू बॅकचा दुसरा धमाका. बॉल सीमारेषेच्या पलीकडे दे धक्का घे चक्का 6 धावा. 55 या अंकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. चला नेक्स्ट मॅच टॉस साठी आपण इन्व्हाइट करूयात. एका बाजूला टीम आई एकविरा स्पोर्ट्स नावे त्यांच्या विरोधामध्ये खेळत असताना जयश्री महाकाल ग्रुप वरवटणे या दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण टॉस साठी यायचं आहे. त्याच वेळेला सन्माननीय छोटमजी तुपकर साहेब यांचा देखील शुभ आगमनाचा वेलकम आपलं देखील धावीर मित्रमंडळ आयोजित या धावीर रत्न चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 18 बॉलचा खेळ झाला. धावफलकावरती धावा 55 या अंकावरती पाहायला मिळाला. शेवटच्या षटक गोलंदाज तयार. पहिला बॉल आडबा बॅटने खेळला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग तैनात आहे. सचिन भोईर बॉलवरती येतील, अडवतील, फेकतील. तो एक सिंगल मैदानामध्ये कंप्लीट केले गेले. एका सिंगलच्या मदतीने धावफलकावरती धावा आतापर्यंत 56 या अंकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. अब तक 56 रन स्कोरवरती पाहायला मिळाल्या. धावफलकावरती धावा बनवल्या गेल्या. चला टॉस साठी एकविरा स्पोर्ट्स नावे रोहा त्यांच्या विरोधामध्ये जयश्री महाकाल वरवटणे या 2 संघादरम्यानची लढत पाहायला मिळणार आहे. आणि अगदी संजयच्या बॅटमधनं पुल सक्सेसफुल. बॉल सीमारेषेच्या बाहेर गुल 6 धावा.
षटकराच्या मदतीने संघाची टोटल 62 वरती आपल्याला पाहायला मिळते. ऋषी गोलंदाजीला आले आणि त्यांच्या विरोधामध्ये हल्ले पाहायला मिळाले. याही वेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, फटका फसलाय. बॉल हवेमध्ये, फील्डर नाहीये खाली क्षेत्रामध्ये, चेंडू ट्रॅव्हल झाला. एक कंप्लीट दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का, थांबवले संजयनं. 2 धावेवरती समाधान घेण्यास भाग पडलं. 2च्या मदतीनं धावफलक पुढे सरकत असताना धावफलकावरती धावा आतापर्यंत 64 वरती पाहायला मिळाल्या. ऋषी बॉलिंग ट्रॅक वरती आहे. 3 बॉल त्याने हाताळले. हे देखील षटक थोडंसं होईना महागडं ठरत असताना पाहायला मिळत आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आला होती, कापेट खेळलेत, बॅकवर्ड स्क्वेअरला चेंडू ट्रॅव्हल. सचिन भोईर बॉलचा पाठलाग करतोय. थोडीशी फंबलिंग पाहायला मिळाली. 2 धावा त्याही पलीकडे कंप्लीट केल्या जातील. या 2च्या मदतीनं धावफलक पुढे सरकतो. धावफलकावरती धावा आतापर्यंत 66 वरती धावसंख्या पाहायला मिळाली आहे. आई एकविरा स्पोर्ट्स नावेरोहा टीमचे कॅप्टन आकाश भायतांडे इथे प्रेझेंट आहे. विनंती असेल चला जय श्रीराम महाकाल ग्रुप वरवटणे या संघाच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण टॉस साठी या. यावेळेस बॉल समोर डीप मिड विकेट मध्ये हवा याला संजयचा आणखीन एक तडाखा. बॉल आउट ऑफ द पार्क. इट्स अ बिग हिट, मॅक्सिमम सिक्सर. वरती पाहायला मिळते. याही वेळेला मोठा फटका पाहायला मिळाला. डीप कव्हर मध्ये फिल्डर आहेत, त्याचा वाक्याचा बाहेर बॉल निघून चालला. सीमा पार 6 षटकार. असेल तर या लगेच टॉस साठी 24 बॉल 79 चा पाठलाग करायचा आहे. धावा कशा बनवल्या जातील, काय घडेल काय बिघडेल या ऐकवण्यासाठी आपण मायक्रोफोन वरती छोटासा बदल करूयात. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, एकत्र या संपूर्ण स्पर्धेचा आनंद आस्वाद घेत राहा. आवाजामध्ये छोटासा बदल. या आवाज ऐकूयात. रोहा तालुक्यातील पहिले प्रोफेशनल कॉमेंटेटर उमेशजी सावंत सर यांचा आवाज आपण साळुंके यांचा आवाज ऐकूयात. चला वरवटणे या पण लगेच टॉस साठी. वरवटणे टीम या लगेच टॉस साठी. चला वरवटणे संघ आपण लगेच टॉस साठी या. वरवटणे जयश्री महाकाल वरवटणेच्या विरोधामध्ये खेळत असताना आई एकविरा स्पोर्ट्स नावे या 2 संघादरम्यानची लढत पाहायला मिळेल. एका बाजूला चनेरा विभागातील एक दिग्गज संघ नावे तर त्यांच्या विरोधामध्ये खेळत असताना नागोठणे विभागातील हा संघ पाहायला मिळणार आहे.
सन्माननीय मयंकजी ठाकूर साहेब, मी आपणास विनंती करतो की या आपण आपल्या शुभातानं या मॅचचं नाणेफेक करूयात. दोन दिग्गज संघ एकमेकाच्या विरोधामध्ये, एक रोहा तालुक्यातील सर्वाधिक चर्चेचा ऑलराऊंडर ऋतिक माळीच्या विरोधामध्ये एक वर्ल्ड फिनिशर, तोडफोड बॅटिंग करण्यासाठी ओळखला जाणारा आकाश भाई तांडेल. एका बाजूला नावे तर एका बाजूला वरवटी. या दोन संघादरम्यानची लढत मयंकजी ठाकूर साहेब यांच्या शुभ हातानं आपण नाणेफेक करीत आहोत. जय श्री महाकाल वरवटणे संघाचा कॉल असेल. हेडीटीचा कॉल अँड हेड टॉस जिंकला टीम वरवटणे संघानं. मान्यवरांना विनंती करूयात की आपण व्यासपीठावरती विराजमान व्हा. टॉस जिंकला वरवटणेनं, आपला निर्णय काय असेल? फील्ड फर्स्ट. बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. समोरचा संघ एक दादा संघ आहे. काय रणनीती असेल, काय स्ट्रॅटर्जी असेल? कमीत कमी रन्समध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच बॅटिंग बॉलिंगचा अंदाज घेऊन आणि बॅट्समॅनचा अंदाज घेऊन बॉलिंग टाकू. या समोरच्या संघामध्ये अगदी दिग्गज खेळाडू आहेत. आकाश भाई तांडेल, स्वराज आहे. दोन्ही रोहा तालुक्यातील महत्वाचे खेळाडू आहेत. या दोघांच्या विरोधामध्ये काय स्ट्रॅटर्जी असतील? प्रथम तर तेच बोललो मी, बॅट्समॅनचा अंदाज घेऊन बॉलिंग टाकू आम्ही नक्कीच. येस, माझ्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आकाश भाई तांडेल आपल्या समवेत आहेत. बॅटिंग करायचे, टॉस सरलात, परंतु जर टॉस जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता? आम्ही क्षेत्ररक्षणच केलं असतं. आज संघामध्ये कोणत्या स्वरूपाचे खेळाडू आहेत? कोणाची हजेरी आहे, कोणाची गैरहजेरी आहे? आज सर्वच खेळाडू आहेत. तुषार चौलकर, किशोर पाटील, विकास तावडे, स्वराज, मुहीब, मी स्वतः आहे, ऋषी आहे, ऋतुज आहेत. या हंगामामध्ये मुहीब ज्या अंदाजामध्ये बॅटिंग करतोय, काय सांगशील मुहीब बद्दल, काय सांगशील संपूर्ण संघाबद्दल? आज माझ्या मुहीबकडून खूप अपेक्षा आहेत आणि तो 100% या ग्राउंडवर खेळेल. येस, या स्पर्धेकडे पाहता, या आयोजनाकडे पाहता काय सांगशील? आयोजन तर खूप छान आहे आणि मी प्रथमतः बंटीचं खूप आभार मानेन, कारण त्यांनी आम्हाला इथे खेळण्याची संधी दिली. येस, थँक्यू. तुम्हाला सुद्धा माझ्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. उत्तरार्धाला सुरुवात होतीये, तत्पूर्वी आपण आवाजामध्ये बदल करूया. ते आवाज ऐकूयात उमेशजी साळुंखे यांचा. आंबेवाडी संघ आपला 12वा प्रतिनिधी पाठवून द्या. मोहित रोगे याला विनंती असेल आपण इकडे यायचं आहे बॉल चॉईस साठी. मुहीब या, आपण दोन्ही संघाच्या संघनायकांना बॉल चॉईस करून जायचं आहे. धन्यवाद किशोर. जिथे आपण पाहतोय तर पार्टनरशिप झाली 78 धावांची. गेल्या 3 दिवसांमध्ये असं झालं नव्हतं, परंतु आज आपण पाहतोय तिसऱ्या सामन्यामध्ये बॅटिंग करत असताना आपण पाहतोय संजय आणि जय यांनी काय बॅटिंग केली. दोघांच्याही बॅट मधून चौकार षटकारांचा पाऊस पडला. तब्बल 78 धावा जुळल्या आणि 79 धावांचा पाठलाग करत असताना ज्याच्यावर नजर होती, जो भरोशाचा खेळाडू होता, तो सिद्धांत राणे मात्र बाद झालाय. न्यू बॅट्समॅन आता सचिन आणि प्रसाद ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. प्रशांत आणि सचिन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. सचिन स्ट्राईकला असतील, नॉन स्ट्राईकला प्रशांत. गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपण अभिषेक याला पाहता. फुलटा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहते संजय विकेट किपरच्या भूमिका ते पाहायला मिळते. सिंगलने मात्र श्री गणेश करेल 7 स्टार आंबेवाडी संघ आणि सचिन सुद्धा 1 या धावसंख्येने आपला अकाउंट ओपन करेल. सिंगलने सध्याच्या घडीला काम बनणार नाहीये, कारण लक्ष मोठं आहे. एक मॅजिक फिगर जर म्हटली तर 78ची आहे. जी आपण पाहते तर जयनी सुरुवात केली होती, संजयनी सुरुवात केली होती ना, ती सुरुवात करावी लागेल. परंतु आपण पाहतोय तर पहिल्या डावामध्ये खूप सारे झेल सुद्धा सुटले गेले होते आणि झेल सुटल्यानंतर आपण पाहतो दोन्ही बॅट्समनने आक्रमकता दाखवली, त्याच्यामुळे 78 बनल्या. ओ, इथे मात्र पाहते फुल टॉस चेंडू होता, कमी गतीने टाकला होता चेंडू. एक सिंगल प्रशांतला मिळेल. थोडेसे आपण तिथे फिल्डर पंबल झालेत. त्याच दरम्यान प्रशांत लोखंडे याला मात्र इथून 2 धावा मिळतील. धावसंख्या 2 ने वाढेल. धावसंख्या सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते इथून 3 धावा झालेल्या आहेत. आता पूर्णपणे जर आपण पाहिलं तर या मॅचला घेऊन चालावं लागेल प्रशांत लोखंडे याला, ज्याने आपण पाहतो टेनिस क्रिकेटमध्ये एक मोठं नाव कमवलंय. ते प्रशांत लोखंडे सध्याच्या घडीला स्ट्राईकला आहेत. ओहो, काय फटका आहे, एक नजाकत पाहायला मिळते. चेंडू जातोय डीप एस्टाकडून, चेंडू सीमा पार, चौकार. डीजे
चेंडू पाहिजे, चेंडू द्या. बघा 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. सुरुवात विकेटने झाली. एक मोठा विकेट आपण पाहते सिद्धांत राणे आज सोस्त्यात बाद झाला. परंतु मैदानाच्या आतमध्ये आता प्रशांत लोखंडेला शेवटपर्यंत थांबावं लागेल. आणि नक्कीच मी म्हणेन प्रशांत लोखंडे जर शेवटपर्यंत थांबला तर कदाचित ही मॅच सुद्धा घेऊन जाऊ शकतो. एक चांगला फिनिशर म्हणून सातत्याने त्याच्याकडे आपण पाहिलं गेले. आणि मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये त्यांनी चांगली बॅटिंग सुद्धा केली आहे. आणि टेनिस क्रिकेटमध्ये एक मोठं नाव सुद्धा आपण आदराने घेतो ते म्हणजे प्रशांत लोखंडे. सध्याच्या घडीला ते नॉन स्ट्राईकला आहे. त्याच्या बॅटमधून चौकार आलाय. 4 मध्ये आतापर्यंत धावा जुळल्या गेल्या 7. येणारे चेंडू शिल्लक आहे तिथून 20 आणि 72 धावांची गरज आहे. लक्ष मोठं आहे. चौकार षटकारांची भाषा बोलावी लागेल. सिंगल डबलने काम बनणार नाहीये. इथे मात्र नक्कीच रणवेमध्ये अडथळा येतोय. परंतु आज आपण पाहिलं तर नवखार संघाचा स्टार अर्थातच गोलंदाजी ट्रॅकवर अभिषेक आहे. याला सुद्धा विसरून जमणार नाहीये. कारण आपण पाहतो तर कमी धावा खर्च करणारा हा गोलंदाज सातत्याने आपण पाहिला गेलाय आणि त्याच्याकडे पूर्णपणे विश्वास दाखवलाय. हो फटका चांगला आहे. उंच आहे परंतु लांबी गाठणार काही सुद्धा बघावं लागेल. प्रयत्न चांगला होता. चेंडू सीमा लगोलग जातोय. दोघांनी केला पाठलाग परंतु तिसऱ्याच्या हाताला लागेल. त्याच दरम्यान मात्र इथून 2 धावा तर कंप्लीट केल्या. धावसंख्या 2 वाढेल. धावसंख्या सध्याच्याकडे 9 झाली आहे. या ओव्हरचा शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक आहे. येणारा चेंडू शिल्लक आहे 19. 70 धावांची गरज आहे. 19 चेंडू 70 धावा. पहिल्या डावामध्ये तब्बल 78 धावा बनवल्या होत्या ते आपल्याला पाहायला मिळाले. आणि इथून आता 79 धावांचा पाठलाग करत असताना 5 चेंडू मध्ये आतापर्यंत एक चौकार सुद्धा या ओव्हरमध्ये पाहायला मिळाला. परंतु धावा अवघ्या 9 आहेत. फटका पुण्याला चांगला चेंडू आपण पाहतोय तर थर्ड मॅन फर्स्ट स्लिप मध्ये जाईल. डायरेक्ट हिट झालाय परंतु बॅट्समन सुखरूप आहेत. आणि आता मात्र पाहिलं तर डबल अंकामध्ये आपल्याला धावसंख्या पाहायला मिळेल ती मात्र 10. येणारा चेंडू शिल्लक आहेत 18 आणि 69 धावांची गरज आहे. चला जास्ती वेळ घ्यायचा नाहीये. विनंती असेल गोलंदाजी करणाऱ्या संघाला. उज्ज्वला सातामकर पुरस्कृत हा संघ आहे. काल भैरव नवखार याला आपण पाहताय. याच्यानंतर आता मात्र पहिल्या फेरीमध्ये शेवटची आणि अंतिम मॅच आई एकविरा स्पोर्ट नावे रोहा आणि त्यांच्या समोर असेल जयश्री महाकाल ग्रुप वरवटने आपल्याला पाहायला मिळेल. वरवटने या संघाने टॉस जिंकलाय. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय त्याने घेतलाय. अर्थातच ऋतिक माली याला आपण पाहणार आहोत आणि अर्थातच स्वराज देवळे, आकाश भाईतांडल आणि मुहीब याला आपण पाहणार आहोत. एक चांगली मॅच होईल. यात मात्र कोणती शंका नाही. कारण एक नागोटण्या विभागामधील चांगला संघ आहे तर दुसरा चणेरा विभागामधील एक चांगला संघ आपल्याला पाहायला मिळेल. बेस्ट वर्सेस बेस्ट असे सामने आपल्याला पाहायला मिळेल. परंतु इथून पाहायचं आहे आता मात्र पूर्णपणे जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे प्रशांत लोखंडे यांनी. या मॅच मध्ये याच असेल तर या ओव्हरमध्ये कमीत कमी 20 धावा गोला करावा लागतील. 20हून अधिक मी म्हणेन. परंतु 20 आलं तर या मॅच मध्ये येऊ शकतो 7 स्टार आंबेवाडी संघ. 7 स्टार आंबेवाडी संघ हा बरेच वर्ष क्रिकेट खेळणारा संघ आहे. परंतु इथे गोलंदाजीमध्ये आपण पाहिलं तर प्रणित आलेले आहेत आणि प्रणितने मात्र इथे पहिला चेंडू डॉट केलाय. आता मात्र 17 चेंडू आणि 69 धावांची गरज आहे. प्रेशर दडपण पूर्णपणे आपण पाहते प्रशांतच्या खांद्यावर आहे. परंतु या संकटामधून जर संघाला बाहेर काढायचं असेल तर चांगली बॅटिंग करावीच लागेल. चेंडू हवेमध्ये आहे. प्रोटेक्शन तिथे आहे. पकडला झेल आणि संपलाय प्रशांत लोखंडाचा खेळ. धक्का दुसरा बसेल डिजेल असेल संधी. आमचे या स्पर्धेचे मी म्हणेन मुख्य आयोजकच म्हणेन. कारण जास्ती त्यांच्याच खांद्यावर भार आहे या स्पर्धेचा. त्याने जर चेंडू शोधून आणला तर 200 रुपयाचं बक्षीस असेल. गेलेले आहेत सुहेश कानेकर साठी 200 रुपयाचं बक्षीस आहे. त्यांना सुमित सुद्धा साथ देतोय. तिकडून तुषार सुद्धा सांगतोय आपण 200 रुपये तयार ठेवायचे आहेत. सुहेश आता चेंडू उपलब्ध करूनच देणार. कारण या स्पर्धेची जी संकल्पना होती ना ती सुहेश कानेकरच्याच मनामध्ये होती आणि ती संकल्पना त्याने आपल्या मित्र साथीदारांच्या सोबत त्यांनी शेअर केली आणि त्याच्यामध्ये ही स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. गोलंदाजीमध्ये प्रणित आलेत आणि बॅट्समन
सेव्हन स्टार आंबेवाडी संघ आपला 12वा पाठवा नावं सांगण्यासाठी, कारण GT स्पोर्ट लाईव्ह यांच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह आपण पाहत आहोत. नावं खूप गरजेचे आहेत. विनंती असेल सेव्हन स्टार आंबेवाडी संघाचा एक 12वा या प्लीज. संदेश, ओके, संदेश आलेले आहेत, परंतु आपला 12वा पाठवा. संदेश आलेत. आता मात्र पूर्णपणे प्रेशर आहे, परंतु इथे थोडंसं मी म्हणेन एक धाव मात्र अवंतराने इथे घेतली जाईल. धावसंख्या एकनी वाढेल. धावसंख्या सध्याच्या घडीला इथून पाहायला मिळते ती 11 धावा. येणाऱ्या चेंडू शिल्लक आहे 16 आणि 68 धावांची गरज आहे. चला 200 रुपये द्या. इथून मात्र आपण पाहतो तर लॉंग ऑफला फटका चांगला आहे तो संदेशाचा. सिंगल मिळेल. सिंगल. चला 200 रुपये द्यायचे आहेत. नक्कीच आपण लावलात आणि चेंडू शोधून सुद्धा आणलाय. या स्पर्धेचे ते मुख्य घटक आहेत, ते काही करू शकतात हे सर्वांना माहिती आहे. सुयश काणेकर काही करू शकतात. येणाऱ्या चेंडू शिल्लक आहेत 15. 67 धावांची गरज आहे. नक्कीच मी अमित घागचे पिताश्री आपण जरा मॅच चालू आहे ते सुद्धा आपण क्रिकेटचे प्रेमी आहेत, परंतु काही काम असल्या कारणाने ते मॅचला उपस्थित दाखवत नाहीत. त्याच दरम्यान चेंडू मात्र डॉट जातोय. बघा या सध्याच्याकडे या मॅचची थोडीशी मी म्हणेन हवा निघून गेलेली आहे. इथून एखादे 2-3 मोठे फटके आले तरी मॅच कदाचित वलन सुद्धा घेऊ शकते, परंतु आता पाहायचं इथून मात्र 14 चेंडू आणि 67 धावांची गरज आहे. आणि प्रणित पाहायला मिळत आहेत. आता मात्र येणारे चेंडू शिल्लक आहे 13 आणि 67 धावाची गरज आहे. डॉट चेंडू आहे. धावा येत नाहीयेत. प्रथम बॅटिंग करत असताना पहिल्या डावामध्ये काय बॅटिंग केली, टॉस जिंकला होता. त्याच्यानंतर बॅटिंगसाठी म्हणले की आम्ही बॅटिंग करू. त्यांचा निर्णय सध्याच्याला अचूक पाहायला मिळाला. फटका चांगला आहे. चेंडू आपण पाहते काऊर रिजनला जाईल. एक सिंगल मिळेल. सिंगल डबलने काम बनणार नाही आहे, कारण शतक क्रमांक दुसरा संपलाय. धावसंख्या सध्याच्या घडीला पाहायला मिळते ती इथून फक्त अवघ्याने अवघ्या 13 धावा, म्हणजे येणारे चेंडू शिल्लक आहेत 12. 66 धावांची गरज आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये 33 धावा गोळा करायच्या आहेत. आज या स्पर्धेचा आणि शेवटचा आणि अंतिम दिवस असणार आहे आणि पहिल्या फेरीमधला शेवटची मॅच आपल्या भेटीला येते. आलेल्या प्रेक्षकांचा या मॅच मध्ये पैसा वसूल झाला नाही आहे. पेट्रोलचा सुद्धा पैसा वसूल झाला नाही, परंतु नेक्स्ट मॅच मध्ये तुमचा पैसा जरूर वसूल होईल. एक साईडला ऋतिक माली यांचा संघ असणार आहे. एक चांगला भरलेला संघ नागोठणे विभागामधील, तर त्यांच्या विरोधक मध्ये असेल नावा संघ आपल्याला पाहायला मिळेल. एक चांगली मॅच. दोन्हीही फायनलचे संघ आहेत. कदाचित असं म्हणूया की श्री दहावीर रत्न चषक 2026 मधले कदाचित ती फायनलची मॅच असावी, अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजीमध्ये शुभम आलेले आहेत. शुभम भटारे इथे आलेले आहेत. पुन्हा एकदा आपण पाहतो चेंडू जाते तिथे अभिषेक आहेत. बघा या मॅच मध्ये मी खऱ्या अर्थाने म्हणेन तर आता हवा राहिलेली नाही आहे, कारण तब्बल इथून जर विचार केला तर 11 चेंडू शिल्लक आहेत आणि 65 धावांची गरज आहे. असं म्हणतात की घरातल्यानं एकतर्फी प्रेम आणि क्रिकेट प्रेमींना एकतर्फी मॅच कदाचित आवडत नसतात. त्याचप्रमाणे ही मॅच चालली आहे. मोठा फटका लगावला आहे, परंतु शत्रशन तिथे सुद्धा आहेत. संदेशला परतावा लागेल. डीजेला असेल संधी. पाण्याच्या बाटल्या बाहेर काढायच्या आहेत. छोटे छोटे स्वयंसेवक आमचे पाण्याच्या बाटल्या बाहेर काढा. त्या समोर आहेत, त्या समोर समोर तुमच्या पाण्याच्या बाटल्या आहेत त्या. धन्यवाद. खऱ्या अर्थाने आपण पाहते तर या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅच चे चषक आहेत. खऱ्या अर्थाने साहिल पाटील, सौरभ लाडगे साहेब यांच्या माध्यमातून दिलेल्या आलेल्या आहेत. तसेच साई गिफ्टचे सर्वे श्री नारायण रामचंद्र काणेकर साहेब यांच्या माध्यमातून हे आम्हाला आकर्षक 4 बक्षीस देण्यात आलेले आहेत. तसेच पंचांचा इशारा वाईट आहे, 1 धाव मात्र इथे मिळेल. तसेच आपण पाहतो तर या स्पर्धेसाठी मालिका वीर आहे ते खऱ्या अर्थाने मकरंद शिवदे साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत. तसेच आपण पाहतो तर प्लेअर ऑफ द डे साठी आपण पाहतो तर गॉगल आहे. त्याच दरम्यान आपण पाहतो तर हा डॉट चेंडू असेल. शुभम मोरे आयकॉनिक स्पोर्टचे मालक यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या त्या सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे, कारण आपलाच पाठबळ
या स्पर्धेला लागल्यामुळेच ही स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. इथे मात्र चेंडू मात्र नक्कीच सीमा पार जाईल. 4 धावा इथे मिळतील आणि डीजेला असेल संधी. क्रमांक तिसरा मार्गस्थ असताना 4 चेंडूचा खेळ झाला. 2 चेंडू बाकी आहेत. हो इथे मात्र बघा, जे आपण करू ना तेच होणार असं सांगते नौका संघ. फलंदाज बाद. त्यानंतर थोडंसं प्रशांतच्या बाटमध्ये धावा आल्या होत्या. प्रशांत जसं बाद झाले पूर्णपणे धावा थांबल्या गेल्यात. येणारे चेंडू शिल्लक आहे 6. 56 धावांची गरज असताना इथून कोणताही गोलंदाज वापरू शकतात ट्रम्प कार्ड नौखार संघ, कारण 56 धावा आहेत. जरी 6 आले तरी 36 जातील. फटका चांगला आहे परंतु उंच आहे, लांबी नाही आहे. जय तिथे आहेत ज्यांच्या बॅटमधून खूप साऱ्या धावा, 32 धावा आल्या होत्या आणि संजयच्या बॅटमधून 42 धावा आल्या होत्या. एक चांगली पार्टनरशिप पाहायला मिळाली. आता मध्ये येणारे चेंडू शिल्लक आहेत. 5.56ची गरज आहे. तर जाऊया डीजे कडे. डीजे 5 चेंडू 56 धावांची गरज आहे. गेल्या 3 दिवसामध्ये आपण पाहिलं तर तलाघर गावचे आमचे डीजे विकी माने यांना सुद्धा पाहिलात. जबरदस्त 3 दिवस त्यांनी सुद्धा प्रेक्षक असतील, मान्यवर असतील, आमचं मनोरंजन केलं. त्यांचं सुद्धा अभिनंदन. तसेच या स्पर्धेचा पूर्णपणे आपण पाहते तर 3 दिवस या GT स्पोर्ट वाहिनी यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर लाईव्ह कव्हरेज केला जातोय. युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही या स्पर्धेचा आनंद घेत असाल आणि जे या स्पर्धेचा आनंद घेतात त्यांचं सहर्ष स्वागत आहे. तुषार शिंदे साहेब आणि गणेश पाटील यांच्या मालकीची ही वाहिनी आहे आणि काम करत असताना मग नितेश असेल, दयानंद असेल, ऋतिक असेल, या सर्वांचं सुद्धा खूप सारा आभार. एक जबरदस्त त्यांच्या माध्यमातून इथं काम केला जातोय. चेंडू मात्र गेलाय पुण्याच्या थर्मॅन रिझन मध्ये. चेंडू येणार का हे सुद्धा बघावं लागेल, कारण तिथे गेला चेंडू पुन्हा येत नाही आहे, परंतु शोधण्यासाठी गेलेत. बघूया. 4 मिळतील. डीजेला असेल संधी. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. खऱ्या अर्थाने आपण पाहतो तर मॅच इथं संपलेली आहे, परंतु फक्त पेपर रंगवायचं काम झालंय. सेकंड मॅच आपल्या भेटीला ते एक बिग मॅच मी म्हणेन, जिथे पाहायला मिळेल आपल्याला. एक साईडला जयश्री महाकाल ग्रुप वरवटणे नागोटना इथून आलेला संघ आहे. दुसऱ्या साईडला आई एकविरा स्पोर्ट नावे रोहा हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. बॅटिंग करत असताना तुम्हाला आई एकविरा स्पोर्ट नावे संघ पाहायला मिळेल. तर दुसऱ्या साईडला जयश्री महाकाल ग्रुप वरोडणे संघ तुम्हाला गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. मॅच इथं संपली आहे आणि